अध्याय 4. श्री गणेशाय नमः. स्वामी नामाचा जप करता चारी पुरुषार्थ येती हाता. स्वामी चंद्रगाथा ऐकता पुनरावृत्ती चुकेल. गत अध्यायाच्या अंती अक्कलकोटे आले येती. नृपराया दर्शन देती स्वैच्छेने राहती तयापुरी. चोळापाचा दृढ भाव घरी राहिले स्वामी राव. ते तयांचे सुकृत पूर्व नित्य सेवा घडवत्या ते. चोळापाची सद्गुणी कांता तीही केवळ पतिव्रता. सदुदित तिच्या चित्ता आनंद स्वामी सेवेचा. स्वामी केवळ ईश्वरमूर्ती देशोदेशा झाली ख्याती. बहुत लोक दर्शना येती कामना चित्ती धरुणी. कोणी संपत्ती कारणे कोणी मागती संताने. व्हावे म्हणून या लग्न येती दूरदेशाहुनी. शरीर भोगे कष्टले संसार तापे तप्त झाले. मायामय पसाऱ्या ते फसले ऐसे आले कित्येक. भक्त अंतरी जे जे इच्छिते ते यतिराज पुरविती. दृढ चरणी जयांची भक्ती त्यासी होती कल्पतरू. जे का निंदिक कुटील तया शास्त्रे केवळ. नास्तिकांप्रती तत्काळ योग्य शासन करताती. कोणी दोन संन्यासी आले अक्कलकोटासी. हसुनी म्हणती जनासी ढोंग्याच्या नादी लागला. आ स्वामी नवे डोंगी जो नाना भोग भोगी. साधू लक्षण याचे अंगी कोणते हो सतसे. ऐसे दयांनी निंदिले समर्थांनी अंतर जाणले. ते जेव्हा ते भेटीसी आले तेव्हा केले नवल एक. एका भक्तीच्या घरी पातली समर्थांची स्वारी. तेही दोघे अविचारी होते बरोबर संन्यासी. तेथे या तिन्ही मूर्ती बसवल्या भक्ती पाटावरती. श्री स्वामी म्हणती आपुले चित्ती चमत्कार म्हणती करू आता. दर्शनच्छ जन असंख्यात पातले तेथे क्षणार्धात. समाज दाटला बहुत एकची गर्दी झाली. दर्शनी घेऊन चरणांचे मंगल नाम गर्जती वाचे. हेतू पुरवावे म्हणीचे म्हणून या विनवती. कोणी द्रव्य पुढे ठेवती कोणी फळे समर्पती. नाना वस्तू अर्पण करती नाही मिती तयाते. कोणी नवसाते करती कोणी आणून देती. कोणी काही संकल्प करती चरण पूजती आनंदे. संन्यासी कौतुके पाहती मना माझी आश्चर्य करती. क्षण एक तटस्थ होती वैरभाव विसरुनी. स्वामी पुढे जे जे पदार्थ पडले होते असंख्यात. ते निज हस्ते समर्थ संन्याशा पुढे लोटती. मोडली जनाची गर्दी तो येऊन सेवे करी. संन्याशा पुढील नाना परी वस्तू नेऊ लागले. समर्थांनी त्या दिवशी स्पर्श न केला अन्नोदकासी. सूर्य आता अस्ताचळासी तेथून या उठले. दोघे संन्यासी त्या दिवशी राहिले केवळ उपवासी. रात्र होता तयासी अन्नोदक वर्ज्य असे. जे पातले करू छळना त्यांची झाली विटंबना. दंडावया कुस्तीत जना अवतरले अतिवर्य. इति श्री स्वामीचे सारामृत समंत सदा परिसोत प्रेमळ भक्त. चतुर्थ अध्याय गोढा. श्री स्वामी राजा परमस्तु. श्रीरस्तु शुभम भवतु. अध्याय 5. श्री गणेशाय नमः. भव कानन विश्वेनरा अज्ञानतिमिर छेदका. भास्करा पूर्ण साक्षी परात्परा भक्त खरा सदैव तू. अक्कलकोट नगरात एक तपपर्यंत स्वामी राजवास करीत भक्त बहुत झाले. वार्ता पसरली चहूकडे कोणासी पडता साकडे. धाव घेती स्वामीकडे राजे रजवाडे थोर थोर. तेव्हा कित्येक रूपती स्वामी दर्शन घेऊ इच्छिती. आणि आपल्या नगराप्रती आणू म्हणती तयासी. बडद्या माझे त्या अवसरी मल्हारराव राज्याधिकारी. एकदा ते यांचे अंतरी विचार ऐसा पातला. दिवाण आणि सरदार मान करीत ऐसे थोर थोर. बैसले असता समग्र बोले नृपवर तयाप्रती. कोणी जाऊन अक्कलकोटासी येथे आणेल स्वामींसी. तरी आम्ही तयासी इनाम देऊ बहुत. कार्य जाणली कठीण कोणी न बोलती वचन. कोण ऐक लागून गोष्ट मान्य करवेना. तेव्हा तात्या साहेब सरदार होता योग्य आणि चतुर. तो बोलता झाला नृपवर उत्तर नृप लागी पर्येसा. परी आपली जरी इच्छा ऐसी स्वामी ते आणावे वटपुरीसी. तरी मी आणीन तयासी निश्चित मानसी असो द्या. ऐसे ऐकून उत्तर संतोषीला तो नृपवर. तैसी सभा ही समग्र आनंदित झाली. नृपती सह सकळ जने त्यापरी तात्यासी सन्माने. गौरवणी मधुर वचने यशस्वी हो म्हणती तया. तात्यासाहेब निघाले सत्वरी अक्कलकोटी आले. नगर पाहुणी संतोषले जे केवळ वैकुंठ. पाहुणी स्वामींची दिव्यमूर्ती आनंदित झाले चित्ती. तेथील जनांची पाहून भक्ती धन्य म्हणती तया ते. अक्कलकोटीचे नृपती स्वामी चरणी ज्यांची भक्ती. राजघराण्यातील युवती त्याही करती स्वामी सेवा. ऐसे पाहून तात्यांसी विचार पडला मानसी. या नगरीतून आपण स्वामींसी कैसे नेऊ आपण. प्रयत्नांती परमेश्वर प्रयत्नकार्य होई सत्वर. लढवून युक्ती थोर कार्य आपण साधावे. करुणी नाना पक्वाने अति ब्राह्मण भोजने. दिदली बहु सारदाने याचक धने तृप्त केली. स्वामीची या पूजे प्रती नाना द्रव्ये समर्पिती. जेणे सेवेकरी संतुष्ट होती ऐसे करता सर्वदा. ऐशाने काही न झाले केले तितके व्यर्थ केले. त्या मनी खिन्न झाला विचार पडला तयासी. मग लढवणी एक युक्ती एकांती गाठून चोळापाप्रती. त्याच लागी विनंती करती बुद्धिवाद सांगती त्या. जरी तुम्ही समर्थांशी घेऊन याल बडद्यासी. मग मल्हारराव आदरेसी इनाम देतील तुम्हा ते. द्रव्येण सर्व वशा चोळापासी लागली आशा. तयांच्या अंतरी भरवसा जहांगीरीचा भोवसाल. चोळापाने कर जोडून विनंती केली मधुरवचनी. कृपाळू होऊन समर्थांनी बडोद्याप्रती चालावे. तेथे माझे कल्याण मिळेल मला बहुत धन. आपुलाही योग्य सन्मान तेथे जाता होईल. ऐसे ऐकून या वचन समर्थांनी हास्य करून. उत्तर चोळापा लागून काय दिले सत्वर. मल्हारराव नृपती त्यांच्या अंतरी नाही भक्ती. मग आम्ही बडोद्याप्रती काय म्हणून चलावे. इति श्री स्वामीचे सारामृत नाना प्रकृत कथा समंत
सदा ऐकोत भाविक भक्त पंचमोध्याय गोढा श्रीरस्तु शुभम भवतु. अध्याय 6. श्री गणेशाय नमः. धरुणी शिशूचा हात अक्षरे पंडित लेवित तैसे हे स्वामीचरित्र स्वामी समर्थ वदविती. मागील अध्यायाच्या अंती चोळा पाविनवी स्वामी प्रती कृपा करुणी मजवती बडजासी चलावे. भाषण ऐसे ऐकुनी समर्थ बोलती हासोनी. मल्हाररावची आमनी आम्हाविषयी भाव नसे म्हणून तयाच्या नगरात आम्हा जाणे नव्हे उचित. अकोलकोट नगरात आम्हा राहणे आवडे. ऐसा यत्न व्यर्थ गेला तात्या मनी चिंतावला. आपण आलो ज्या कार्याला तेन जाय सिद्धीसी. परी पहावे यत्न करून ऐसा विचार केला मनी. मग काय केले तात्यांनी अनुष्ठान आरंभिले. भक्ती नाही अंतरी दांभिक साधना ते करी. तयांचे स्वामी नरहरी प्रसन्न कैसे होतील. मग तात्यांनी काय केले सप्ताहासी ब्राह्मण बैसविले. गुरुचरित्र आरंभिले. व्हावयासी स्वामी कृपा. परी त्यांच्या वायात कधी न गेले समर्थ. तात्या झाला विग्रचित्त काही उपाय सुचेना. आता जाऊनी बडजाशी काय सांगावे राजाशी आणि सकळ जनासी तोंड कैसे दाखवावे. ऐसे उपाय करून न होती स्वामी प्रसन्न. आता एक युक्ती योजन न्यावे पळून घेतीसी. असो कोणे एके दिवशी साधून योग्य समयासी. मेन्यात घालून स्वामींसी तात्यासाहेब निघाले. कडपगावचा मार्ग धरला अर्धमार्गी मेना आला. अंतरसाक्षी समर्थाला गोष्ट वदती झाली. मेन्यातून उतरले मागुती अक्कलकोटी आले. ऐसे बहुत वेळा घडले हाही उपाय खुंटला. मग पुढे राजवाड्यात जाऊन या राहिले समर्थ. तेव्हा उपाय खुंटत टेकिले हात तात्यांनी. मग अपयश ते घेऊन बडजासी आले परतुनी. समर्थ कृपा भक्ती वाचून अन्य उपाय न होय. परी मल्हारराव रूपती प्रयत्न आरंभिती पुढती. सर्वत्रांशी विचारती कोण जातो स्वामीकडे. तेव्हा मराठा उमराव यशवंत तयाचे नाव. नृपकार्याची धरुणे हवा आपण पुढे झाला. तो येऊन अक्कलकोटी घेतली समर्थांची भेटी. वस्त्रे अलंकार सुवर्ण ताटे स्वामी पुढे ठेवती. ती पाहुणी समर्थाला तेव्हा अनिवार्य क्रोध आला. यशवंतांनी पाहुणी डोळा काय तेव्हा बोलले. अरे बेडी आणुनी सत्वर ठोका याचे चरणी. ऐसे त्रिवार मोठ्यानी समर्थ क्रोधे बोलले. क्रोधमुद्रा पाहुनी यशवंतराव भ्याला मनी. पळाले तोंडचे पाणी लटालटा कापू लागला. मग थोड्याच दिवशी आज्ञा आली यशवंतासी. सत्वर यावे बडोद्यासी तेथील कार्यासी सोडूनी. साहेब आविष प्रयोग केला मल्हाररावरी आळ आला. त्या कृती माझी यशवंताला गुन्हेगार लेखिले. हाती पायी बेडी पडली स्वामी वचनी प्रचिती आली. अघटित लीला दाविली ख्याती झाली सर्वत्र. इति श्री स्वामीचरित्र सारामृत नाना प्रकृत कथा समंत सदा भक्त परिसोत षष्ठ अध्याय गोडा. इति श्री स्वामीचरित्र सारामृत षष्ठ अध्याय समाप्त. शुभम भवतु.